नमस्कार मित्र, मी रोहित पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, खरं तर रात्रीचे 12:30 वाजलेत आणि आता आपण निघालो आहे गावी. तुम्हाला थंबनेल आणि टायटल समजलं असेल. तो आता निघतो आहे गावी, कारण की आपल्याला मध्ये तर काही व्हिडिओ बनवायला मिळालंच नाही कामाच्या निमित्ताने. तो आपण जो शेवटचा व्हिडिओ केलेला तो आपला गणपतीचा शॉपिंगसाठीचा होता, त्यासाठीच होता. तर आता याच्यानंतर आपण चालले कोकणात, म्हणजे आपल्या गावाला गणपती सणासाठी. तर ज्या वर्षाची आपण आतुरतेने वाट पाहतो तो फायनल क्षण आलेला आहे. सो आता निघतो आहे. आता मी आणि माझी बायको गाडीवरून जाते, ती आता येते. जरा एक सामान विचारले आणि बाकीची फॅमिली जी आहे त्या टेम्पोमध्ये जाते. टेम्पो केलेला आहे आपला हा मोठावाला. सो आता सामान वगैरे लोड करायचं काम चालू आहे. तर फटाफट सामान वगैरे लोड करते आणि निघतील. तर आपण पण आजचा प्रवास कसा होतो आणि आजचा रात्रीच्या वेळी किती काय ट्रॅफिक वगैरे असेल, काय अपडेट्स तुम्हाला कळत राहील. त्यासाठी आपण याचा गोप्रो वगैरे आपण लावूया. आपण कॅमेरा पण घेतला आहे नवीन सेटअप गोप्रोचा जो माउंट करण्यासाठी. तो कसा आहे ते सुद्धा आपण चेक करू शकतो. आणि आपल्याला मुंबई गोवा हायवेचा जे तुम्हाला वाकणपर्यंत किंवा नागुटणेपर्यंत जे काही अपडेट्स आहेत ते तुम्हाला कळत राहतो. तो जाऊया आणि जास्त उशीर न करता निघूया, कारण की ऑलरेडी अजून आपल्याला 2-3 पिकअप घ्यायचे आहेत. तो जाऊया, लेट सी. नाही वाटतंय ते मामा इथं फायनली आम्हाला काहीतरी सांगतात. मामा काय बोलत आहे? व्यवस्थित जा बाबा, काय नाही आई वगैरे आहे रिचाप बघतायत. आपण तयारी गावाला जाण्याची केलेलं आहे. काही गाड्या निघत आहेत आणि पुढे आपलं काय ते हॉल्ट्स आहेत तर ते पण दाखवूया. आपली बाईक फायनली कुठे गेली दिसत नाही काय म्हणजे. तर चला निघूया, लेट सी. आले निघायचं का? चला मित्रांनो निघूया. खरं तर फर्स्ट टाईम आपण मोटो ब्लॉगिंग करतो आहे. तर बघूया आता फर्स्ट एक्सपिरियन्स कसा असेल तर तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा कसा आहे तुमचा फर्स्ट एक्सपिरियन्स माझ्या गोप्रोबद्दल. तो जाऊया. थोडा माझा हेल्मेट पण ढिला होता, ते जाऊया. ते आपण पेट्रोल टाकूया. हां निघू ना आम्ही, ठीक आहे. चला जाऊया. आपल्याला ग्रीन सिग्नल मिळालेलं आहे, आपण जाती जाऊन पेट्रोल टाकूया. गणपती बाप्पा चालतं. बाबा जरा लय ढिल्ला होतं. अरे बापरे, इथे एकच लाईन चालू आहे इथे. तर मित्रांनो फायनली आपला नंबर आलेला आहे. फटाफट जाऊया आपण. आधी आपली गाडी ऑटोमॅटिकली चालू होते. बघायची जादू बघताय आता. हे बघा भाई 1000 और पहले एक पाउच मिलेगा क्या? पाउच खत्म है. पाऊच नाही भेटला. पाऊच असेल तर बरं पडतं. 1000 रुपयाचं आपलं पेट्रोल आहे. पैसा पैसा पैसा. चल त्यानंतर फायनल आपलं भरून झालेलं आहे पेट्रोल. जाऊया फटाफट. हेलो बा 1000. ओके चला बा. आता आपण इथून आपल्या जर्नीला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. काय बोलता तुम्ही? येत नाही गावाला का? हे आपले मोठे बाबा. हा पण गावाला मजा ती वेगळीच नाही. चला मग जाऊया काय? गावांचे पायपड नाही मग त्यात का झालं संस्कार. चला बाबा. हा हो. तर मित्रांनो आता वाजले आहेत
12:44 ना, 12:45 वाजलेत. तर निघूया आता, 12:45 वाजलेत, पटापटा निघूया. तर बघूया आपण गावाला किती वाजेपर्यंत पोहोचतोय. ते आपले तरी पण 4 ते 5 तास जर मॅक्झिमम रनिंग असेल ना आपल्याकडं गाडीवरून. जर ट्रॅफिक नाही मिळालं तर 5 ते 7 तास पण होतील. तर बघूया किती ट्रॅफिक मिळते आणि कसे रस्ते आहेत ते आधी आपल्याला महत्त्वाचे आहे. जेवढं होईल तेवढं आपण सांभाळून गाडी चालवूया. चला, टेम्पो गेला तिकडून युटर्न मारून येईलच, तोपर्यंत आपण इथे टेम्पोच्या पुढे राहूया. तर मित्रांनो, सकाळचे 4:30 वाजलेत. बघू शकते सकाळचे 4:30 झालेले आहेत. हे जितेला आणि इथे फक्त आमचा बुजगाव ना खरं तर मध्ये व्हिडिओ बनवायला मिळालाच नाही, कारण की पाऊस पण एवढा जोर करतोय की निघतावी पण भरपूर पाऊस होता म्हणून व्हिडिओच नाही बनवायला भेटलं ना गं. आणि अजून आपली फॅमिली आहे ती भरपूर मागे आहे, कारण की खरं तर जे ड्रायव्हर होते, टेम्पोचे ड्रायव्हर, त्यांना झोप लागली आहे. तर थोडाफार म्हटलं त्यांना आराम पण हवंच, सर्व सुखरूपपणे यायचं ना गं. आमचे बाई लाजतात, काय माहिती कशासाठी लाजतात ते एवढ्या. कसं वाटतं प्रवास तुला करून एकदम पावसातून, एकदम भर पावसात? पाऊस भारी होता ना, तो आमचा एक्सपिरियन्स आहे. आणि रस्ते थोडेफार पनवेलपासून जे आहे ते जर चांगलेच आहे आतापर्यंत. काय तर व्हिडिओ काढायला मिळत नाही आहे, पाऊस पण आहे आणि प्लस रात्रीच्या वेळात तर बरोबर व्हिडिओ दिसणार नाही. तुम्हाला जर थोडासून काहीच वेळात 1 तास आहे, 1 तासानंतर सकाळ होणारच आहे. सो त्याच्यानंतर आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया. बघूया आता किती कसं अजून आपला अपडेट चालते. सो या बघूया. 5 मिनिटात मस्तपैकी छान अशी गणपतीची गाणीसुद्धा आपण लावलेली आहेत. आणि आता आपण पोचलेलं आहे गडमला. बघता आता इथून आपल्या समोर बघता इथून ट्रॅफिक लागलेली आहे. तर आता ट्रॅफिक कुठपर्यंत आहे ते पाहूया. आणि ते पाऊससुद्धा येते जाते. चलो मोबाईल पकड जरा. तो त्याला जाऊया आता. आता थोडं फार पावसाने थोडी विश्रांती घेतलेलीच आहे, नाहीतर खूप बेकार असा पाऊस चालू आहे. आम्ही निघाल्यापासून तर पावसाने स्टार्टिंग केलेली ते आत्तापर्यंत. पुढे पाऊस येईल नाही येईल सांगता येत नाही, पण फक्त खड्डे पण आहेत अजूनपर्यंत. एवढं पण काही काम झालं नाही. ट्रॅफिकसुद्धा तेवढीच आहे. फक्त आपल्याला इथून आरामातच जायचं आहे. जाऊया मग आरामात. आपल्याकडे खूप वेळ आहे अजून मध्ये पोचायला, पण जसं जसं आता थोडा पहाट होत जाईल तसं तसं आपल्याला अजून ट्रॅफिक मिळत जाईल. जेवढा लवकर होईल तेवढा लवकरात लवकर आपण ट्रॅफिकवर निघण्याचा प्रयत्न करूया. जाऊया. बघताय रस्त्याची हालत म्हणजे बाजूला माती, ओळसर माती वगैरे भरपूर आहे. सो जर तुम्ही गाडी घेऊन वगैरे येत असाल तर जरा तेवढं सांभाळून या. जरा दमलेले आहेत, त्यांना काहीतरी झोप येते ना. थोडं आपण जरा एक चहा पिऊन घेऊया मस्त की कडक अशी. बघूया ते काकांच्या भेटते का चहा वगैरे. का चहा आहे का? हे चहा घेणार आहेस? चहा पिणार ना? 2 चहा द्या ना. हो, थोडासा चहा मस्त की पिऊया. जाऊया मस्त की पुढे. साडे 5 वाजले सकाळचे. द्याय तुझ्या बघताय बायकासाठी खास स्पेशल. मला झोप जाम येते म्हणून. झोप जाम येते तिला? सो जाऊया मित्रांनो मस्त की छान असं सकाळची चहा. आता वाजले सकाळचे 5:30 आणि मॅडम आमच्या पुन्हा पामल्यात. खरं तर गाडीची बसा डोळी काय होता तुम्ही? हां, पण वाज राहिला तुमचा. आता हे कधी आहे ना, एक आज फॅक्ट आहे. थांबा तुम्हाला फोकस लावून दाखवतो. तुम्ही कधी चहा न पिणारे, आज तुम्ही चहा कसे पिताय? पण मला झोप येते.
शेवटीला म्हणतात ना, अडल्याने गाढवाचे पाय धरीत, अशी तुमची कथा झाली आहे समजलं. तर या चला मित्र, मस्त पैकी छान होती, चहा पिऊया आणि पुढे जाऊया ना लगेच. 7 वाजलेले आहेत सकाळचे आणि आता आपण फायनली रोहाला पण पोचणारच आहेत. बघा पावसाने सुद्धा सुरुवात केलेली आहे, बघू शकता पावसाने सुद्धा सुरुवात केलेली आहे मस्तपैकी छान असं. आणि चालायची थोडी झोप लागलेली तिला, पण बिचारी थंडी पण लागतेच तेवढीच नाही. बघा एकदम मस्त छान असं एकदम वातावरण झालं, हिरवंगार एकदम छान. आपण थोडं थांबलेलो आणि अजून आपला जो टेम्पो तर भरपूर मागे आहे. सो म्हटलं आपण पुढे जाऊया आधी गावात, आणि थोडंफार आराम तरी मिळेल. परत त्याच दिवशी आपल्या कामंसुद्धा आहेत. सो जाऊया उशीर न करता, या लगे रो. पावसाने सुद्धा मस्तच हजेरी लावलेली आहे ना, बघा ना किती पाऊस एकदम उठलेला आहे एकदम. हा 48 किलोमीटर, 48 नसेल 18 किलोमीटर असेल कदाचित. ते झाडामुळे जरा वेगळंच दिसते. सकाळी सकाळी एकदम मस्त माहोल बनला. म्हणजे आपण कोकणात आलो तर आपलं पूर्ण मन एकदम प्रसन्न होऊन जातं असं वाटतं, एकदम छान वाटतं एकदम. आणि सोबतच समोर झाडं वगैरे बघताय, वेगळंच एकदम फिलिंग येते, एकदम माहोल बनला आहे. तर जाऊया गणपती बाप्पा मोरया. इथे झाले जवळजवळ 10 मिनटं झाली उभेच आहे. अजून तर काही ट्रेनचा आत ठिकाणा नाही, फाटक पडलं, आले ट्रेन आली. नवीनच मेमो नाही. त्याला फायनली फाटक खोललेलं आहे. जाऊया आता फटाफट. तर झोप करतो, बेकार झोप येते आपल्याला. जाऊया पाणी पोचलाय रोहाला. या कुंडलिका नदी ऐकलं, कुंडलिका नदी जेव्हा पूर येतो तेव्हा याची ही जी पुलाची पातळी पूर्ण ओलांडून पूर्ण रोहामध्ये पाणी पुन्हा पसरतं. त्यासाठी आज दुसरा पर्याय दुसरा ब्रिज बनवलेला आहे. तरी आता आपण पोचलेलं आहे 7 वाजता बरोबर रोहाला. अजून इथून आपल्याला अर्ध्या तासाची रनिंग आहे बरोबर गावापर्यंत. तो अर्धा तासाच्या अगोदरच पोचतो. आपल्या इथल्या रस्ता इथं असं काही ट्राफिक वगैरे वाला रस्ता नाही आहे. आधी आपल्याला आधी कॅश काढून घ्यायचं, कॅश काढून घेऊया नाही काय का. आपण आधी कॅश काढून घेऊया, कारण की गावी लागेल आपल्याला कॅश. चला तर मित्रांनो, सुखरूप फायनली पोचलेलो आहे आपल्या गावी. इथं मस्त छान असा नजारा आहे गावचा मस्त पैकी. आणि आपल्या गावचं मेन एंट्रन्स आहे ना साप ऐका. आधी आपण आधी वरती जाऊ ना चालू वाटतं. रस्ते हो
पाऊस आहे ते वाहून येतं ना माती वगैरे. तर पोचतो आपण गावाला. काय हो? फायनली आलेलो आहे आपल्या घरी, मावशीच्या घरी. चालो, व्हॉट अ फिलिंग कशी आहे? हा कशी आहे? कोण आहे रे? हां बरं काय काय हाय की नाही, पाहुणे आलेत बाहेर. आई ओ विरोध भाऊ ना आलेत का? ना आलं तर मामांचे जायचं, मग तर मामाचे तर राहणार आहे. काय हो बरं, तर आईचीच आहे तर काय आहे, मामाचे तर राहतो बोलते. हो मग मग उगाच आम्ही आलो गाडीवर. तर मंडळी फायनली आपण पोचलेलो आहे आपल्या गावी. जसं की तुम्ही पूर्ण अपडेट आपलं पाहिलं असेल. खरं तर तुम्हाला या व्हिडिओमार्फत तुम्हाला मुंबई गोवा हायवेचे संपूर्ण तुम्हाला अपडेट देणार होतं की कुठे खड्डे आहेत, कुठे ट्रॅफिक आहे, सर्व काही अपडेट देणार होतो. पण झालं असं की जास्त काही शूट करायला मिळालं नाही. तर तुम्ही पाहिलं असेल की रात्रीची पाऊस पण भरपूर होता आणि कॅमेरा पण आपल्याला थोडंसं सांभाळायचं होतं. तो म्हटलं की जास्त शूट करणं बरोबर नाही आणि रात्रीची वेळ होती ती थोडा तुम्हाला प्रॉपर दिसलं दाखवू शकलो नाही. पण काय हरकत नाही, नेक्स्ट टाईम तुमच्यासाठी प्रॉपर असा व्हिडिओ बनेल. म्हणून मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलेलं की मी फर्स्ट टाईम मोटो ब्लॉगिंग करतो आहे. सो कसं वाटेल ते तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून पण आपला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.